हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 4.3 ह्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत। तर ह्या एक्सरसाइजसाठी लागणारी थिअरी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये त्याच थिअरीच्या बेसवर प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आधी आपल्याला कव्हर करायचे। आता पहा क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे। सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स बाय यूजिंग क्रॅमर्स रूल। आता 3 इक्वेशन दिली तिथं, 3 व्हेरिएबल मधले, एक्स वाय झेड व्हेरिएबल मधले। तर ह्यांना सायमल्टेनियसली सॉल्व करून आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या। आणि त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या कशा, तर क्रॅमर्स रूलचा यूज करून काढायचा आहे। आणि 10वीला आपण ऑलरेडी क्रॅमर्स रूल यूज केलेला आहे। मग क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंट सॉल्व करावं लागतात, म्हणजेच डिटर्मिनंटचा यूज करून हे सॉल्व करायचे। तर बघा कसे सॉल्व करायचे। सोल्युशन मध्ये दिलेले इक्वेशन ऍज इट इज घेऊ आपण। गिवन इक्वेशन्स आर, काय दिलेत इक्वेशन, एक्स प्लस, आता आपण असं लिहूया 1x + 1y + 1z = 6। म्हणजे मल्टिप्लाय मध्ये काय नसतं, म्हणजे 1 असतो प्रत्येक नंबरला किंवा व्हेरिएबलला, कॉमा 1x - 1y + 1z = 2, 1x + 2y - 1z = 2। दिलेले इक्वेशन आपण ऍज इट इज घेतले। आता सुरुवातीला काय करू आपण, क्रॅमर्स रूल यूज करण्यासाठी आपल्याला डी फाइंड करावा लागतो। dy, dx आणि dz या 3 गोष्टी फाइंड कराव्या लागतात। मग सुरुवातीला डी फाइंड करू, म्हणजे डिटर्मिनंट। कोणाचा डिटर्मिनंट, तर व्हेरिएबलचा कोएफिशिएंट। आता हे x चे कोएफिशिएंट म्हणजे फर्स्ट कॉलम 1 1 1, y चे कोएफिशिएंट 1 - 1 2, z चे कोएफिशिएंट 1 1 - 1। आता यांना सॉल्व करायचं। मग डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात आपल्याला माहिती आहे, प्लस मायनस प्लस। मग हा 1 घेऊ आपण। 1 घेतल्यावर फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, -1 * -1 + 1 मायनस ऍज इट इज 2 * 1 2। त्याच्यानंतर -1 घेतला इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला, 1 * -1 -1 -1 -1 * 1 1। त्याच्यानंतर +1 घेतला इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला, 1 * 2 2 -1 * -1 -1, ते मायनस नाही मायनस +1 = 1 ऍज इट इज 1 - 2 -1 -1 ऍज इट इज -1 -1 -2 +1 ऍज इट इज 2 + 1 3 = 1 * -1 -1 -1 * -2 +2 1 * 3 3 = 3 + 2 5 5 मधनं 1 सबट्रॅक्ट केला तर 4 ≠ 0। मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 4 आली, म्हणजे 0 नाही आली। जेव्हा 0 येत नाही तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस सॉल्व करता येते। म्हणजे आपल्याला 0 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू चालतात डिटर्मिनंटच्या, पण 0 चालणार नाही, म्हणून इथं ≠ 0 असे लिहिलं आपण, म्हणजेच 4 आली। मग आता आपण dy फाइंड करूया। बघा dy मग dy कसा फाइंड करणार, तर dy फाइंड करता वेळेस y चे कोएफिशिएंट, dx काढू आधी, dy नंतर काढू, आधी dx काढावा लागतो। मग dx काढण्यासाठी x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी म्हणजे फर्स्ट कॉलमच्या ऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे, 6 2 2 6 2 2। बाकी हे दोन कॉलम कशाला तसे, म्हणजे y चे कोएफिशिएंट आणि z चे कोएफिशिएंट ऍज इट इज 1 - 1 2 1 1 -1। माहिती आहे आपल्याला डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात, प्लस मायनस प्लस = 6 घेतला इन द ब्रॅकेट, फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, -1 * -1 +1 -2 * 1 2, त्याच्यानंतर -1 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला, 2 * -1 -2 * 1 2, त्याच्यानंतर +1 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला, 2 * 2 4 -2 * -1 -2, ते मायनस आणि हे मायनस +2 = 6 as it is, 1 - 2 -1 -1 as it is, -2 - 2
-4 plus 1 as it is. 4 plus 2 6 is equal to 6 into -1 -6 -1 into -4 plus 4 1 into 6 6 plus 6 minus 6 cancel 4. The dx ची व्हॅल्यू काय आली 4. The dy फाइंड करू. dy is equal to डिटर्मिनंट. आता dy फाइंड करता वेळेस y च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट येते. बाकी फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 1 1 1 1 1 -1. आता y चे कोएफिशिएंट म्हणजे सेकंड कॉलम आहे, त्याच्या ऐवजी काय 6 2 2 6 2 2. आता हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. प्लस मायनस प्लस बघा इज इक्वल टू प्लस 1 एज इट इज घेतला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. 2 into -1 -2 minus 2 into 1 2 minus 6. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. 1 into -1 -1 minus 1 into 1 1 प्लस 1 घेतला. इन द ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला. 1 into 2 2 minus 1 into 2 2 is equal to 1 as it is -2 -2 -4 -6 as it is -1 -1 -2 plus 1 as it is 2 -2 0 1 into -4 -4 -6 into -2 plus 12 1 into 0 0 12 मधून 4 सबट्रॅक्ट करा 8. तर dy ची व्हॅल्यू भेटली 8. आता आपल्याला फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे dz इज इक्वल टू. मग dz फाइंड करायचा असेल तर आपण डिटर्मिनंट सॉल्व करणार. कोणता तर z च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट येणार. काय 6 2 2. बाकी पहिले दोन कॉलम ॲज इट इज 1 1 1 1 -1 2 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू. बघा मग हा 1 घेतला. इन द ब्रॅकेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. -1 into 2 -2 2 into 2 4. त्याच्यानंतर -1 घेतला. इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. 1 into 2 2 minus 1 into 2 2. त्याच्यानंतर 6 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला. 1 into 2 2 minus 1 into -1 आणि हे +1. ते मायनस नाही मायनस +1. 1 as it is -2 -4 -6 -1 as it is -2 sorry 2 -2 0 plus 6 as it is 2 plus 1 3 1 into -6 -6 -1 into 0 0 6 into 3 18 18 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यावर 12 राहिले. तर आपल्याला भेटला d ची व्हॅल्यू 4 dx ची व्हॅल्यू 4 dy ची व्हॅल्यू 8 dz आणि dz ची व्हॅल्यू 12. आता आपण x y z काढू शकतो. कसा तर बाय क्रॅमर्स रूलचा वापर करून आपण x y z काढू शकतो. मग बघा x is equal to dx upon d is equal to what is dx? dx is 4 divided by what is d? d is 4 divided by 4 1 4 under 4. Then y is equal to dy upon d. What is dy? dy is 8 divided by what is d? d is 4 is equal to 4 under 4 4 to the 8 म्हणजेच 2 y ची व्हॅल्यू 2 आली. And z is equal to dz upon d. What is dz? dz is 12 divided by 4 4 3s are 12. तर x ची व्हॅल्यू 1 आली, y ची व्हॅल्यू 2 आली आणि z ची व्हॅल्यू 3 आली. अतिशय सोपा क्वेश्चन होता. पहा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व केलं तर आन्सर येऊन जातं. आता अशाच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट सॉल्व करायचा आहे. तर पुढचा क्वेश्चन लगेच पाहू आपण. बघा क्वेश्चन नंबर 2. परत क्वेश्चन 2 मध्ये पण तिन्ही इक्वेशन दिलेत. तिन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचे सोल्युशन मध्ये ॲज इट इज घ्यायचे आणि आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करून x y z ची व्हॅल्यू काढायची.
आता सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायची म्हणजे काय, तर क्रॅमर्स रूलचाच यूज करायचा आहे. मग बघा सोल्युशन. गिवन इक्वेशन्स आर 1x plus 1y minus 2z is equal to minus 10, comma 2x plus 1y minus 3z is equal to minus 19, comma 4x plus 6y plus 1z is equal to 2. दिलेले इक्वेशन घेतले आपण. आता दिलेले इक्वेशन ऍज इट इज घेतल्यानंतर सुरुवातीला फाइंड करायचं आहे डी फॉर very danger, not a danger, it is a very simple or it is a very easy. आता x चे कोएफिशिएंट फर्स्ट कॉलम मध्ये घ्यायचे 1 2 4 1 1 6 -2 -3 1. D for determinant, not a danger. तर हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. प्लस मायनस प्लस इज इक्वल टू, मग बघा हा 1 घेतला इन द ब्रॅकेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 1 × 1 1 मायनस 6 × -3 -18. मग ते मायनस आणि मायनस प्लस 18 साहित्रिक 18. हा 1 -1 घ्यायचा इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 2 × 1 2 मायनस 4 × -3 -12 चात्रिक 12 आणि मायनस आल्यामुळे -12. ते मायनस आणि मायनस प्लस 12 इन द ब्रॅकेट. हा -2 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. समथिंग मिस्टेक बघा -1 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. 2 × 1 2. हा बरोबर आहे. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 6 × 2 12 12 मायनस 4 × 1 4 is equal to 1 as it is. 18 plus 1 19 minus 1 as it is. 2 plus 12 14 minus 2. 12 मधनं 4 सबट्रॅक्ट करा 8. 19 into 1 19 minus 1 into 14 minus 14 8 2 16 is equal to. आता सबट्रॅक्शन करू आपण. सबट्रॅक्शन करताना चला 19 मधून 14 गेले. 14 किती राहिले मग 14 15 16 17 18 19 19 कसे राहतील सोपं करून तशी 19च राहतात जरी तरी, किंवा ह्याची आधी ऍडिशन करून मग 90 मधून सबट्रॅक्ट करा, किंवा दोन्ही 19 मधून 14 सबट्रॅक्ट करा किंवा 19 मधून 16 करा. चला 16 करू. मग 19 मधून 16 जर गेले किती राहिले 16 17 18 19 3 राहिले -14. 19 मधनं 16 सबट्रॅक्ट केले किती राहिले 3. पुन्हा 3 मधनं 14 सबट्रॅक्ट करायचे किती राहतील -11. तर डिटरमिनंटची व्हॅल्यू आली -11. 11 12 13 14 -11 चालते. मायनस असतो नाही ते प्लस हे होते आपल्याला चालते. फक्त 0 नाही चालत, नॉट इक्वल टू 0. का नाही चालत, तर जेव्हा आपण x = dx आपण d काढतो तेव्हा डिनॉमिनेटरला d येतो आणि डिनॉमिनेटरला 0 चालत नाही, म्हणजे d ची व्हॅल्यू 0 चालत नाही. का चालत नाही, तर डिनॉमिनेटरला 0 असेल तर नॉट डिफाइन असतं, असं रिव्हिजनच करता येत नाही. त्याच्यामुळे d ची व्हॅल्यू म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 चालत नाही. क्लियर? Now we can find dx. What is dx? जर आपल्याला dx काढायचा असेल तर x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट उचलावे लागतील. -10 -19 2 1 1 6 -2 -3 1 plus minus plus is equal to -10 as it is. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 × 1 1 minus 6 × -3 -18. ते मायनस आणि मायनस प्लस 18. नंतर घेतला -1 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. -19 × 1 -19 2 × -3 -6. ते मायनस आणि मायनस प्लस 6.
-2 घेतला इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम थर्ड कॉलम सोडून द्या. -19 इंटू 6 किती 76 का 96 54 954 5 6 1 6 6 5 11 आणि मायनसचा 2 into 1 2 is equal to -10 18 plus 1 19 -1 6 मधला 19 सबट्रॅक्ट करा किती राहतील मग किती 14 का 14 15 16 17 18 19 13 ठेवावे लागतील आणि -13 6 मधनं 19 सबट्रॅक्ट केली तर -13 जाईल ना. त्याच्यानंतर -2 दोन्हीचे ॲडिशन -1 1 6 14 15 16 इज इक्वल टू -10 ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करून घेऊ. -10 into 19 -190 -1 into -30 plus 13 -2 into minus plus 6 2 12 2 1 1 2 3 बरोबर ना 6 2 12 12 2 4 1 1 2 3 1 2 बरोबर इज इक्वल टू आता पहा 3 2 5 3 4 2 -190 इज इक्वल 5 मधनं 0 गेले 5 4 मधनं 9 जातात का नाही 14 मधनं 9 गेले किती राहिले 14 मधनं 9 गेला 5 आणि 2 मधनं 9 गेले बरोबर 55 dx ची व्हॅल्यू आली 55. त्याच्यानंतर dy आता dy फाइंड करायचं म्हटलं तर y चे कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे. पहिला कॉलम एज इट इज 1 2 4 -2 -3 1 सेकंड कॉलमच्या ऐवजी -10 -19 2 प्लस माइनस प्लस इज इक्वल टू मग हा 1 घेतला इन द ब्रॅकेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. -19 into 1 -19 2 into -3 -6 minus plus 6 हा minus into minus plus 10 in the bracket first row second column सोडून द्या. 2 into 1 2 minus 4 into -3 -12 आणि minus plus 12 त्याच्यानंतर हा -2 in the bracket first row third column सोडून द्या. 2 into 2 4 दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती 14 ना 19 आणि मायनस आल्यामुळे मायनस प्लस 9 1 9 9 2 8 9 त्रिक 36 नाही ना मिस्टेक झाली ना 9 36 मग इथं काय केलं आपण 6 नाही इथं 4 नाही इथं फरक आहे ना किती हा -2 घेतला फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला 2 into 2 4 4 into -19 मायनस प्लस येणार आहे पण हे मल्टिप्लिकेशन 9 चौक 36 चे 6 3 4 1 4 5 6 7 76 ना इज इक्वल टू 1 as it is 6 मधनं 19 सबट्रॅक्ट केले तर किती राहतील -13 का 13 14 15 16 17 18 19 प्लस 10 12 plus 2 14 minus 2 76 84 is equal to 1 into -13 10 into 14 140 minus 2 into 80 16 is equal to 140 मधून 160 सबट्रॅक्ट केले तर -20 राहतील 40 50 60
आणि हा -13, दोन्हीचे ऍडिशन -33 dy भेटला. आता फाइंड करायचा आपल्याला dz इज इक्वल टू डिटर्मिनंट. dz फाइंड करता वेळी z च्या कोएफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट, बाकी पहिले दोन कॉलम ॲज इट इज 1 2 4 1 1 6. आता काय घ्यायचं, आता -10 -19 2 इज इक्वल टू प्लस मायनस प्लस. बघा 1 इन द ब्रॅकेट, फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 × 2 2 मायनस 6 × -19 मायनस मायनस प्लस येणार आहे 114. 1914 मग 54 बरोबर आहे. त्याच्यानंतर -1 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 2 × 2 4 मायनस 4 × -19 मायनस मायनस प्लस 76. त्याच्यानंतर -10 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 6 × 2 12 मायनस 4 × 1 4 इज इक्वल टू 1 ॲज इट इज. ॲडिशन 116 -1, ॲडिशन 80 -10, 12 - 4 80 sorry 12 - 4 8 is equal to 1 × 116 116, -1 × 80 -80, -10 × 8 -80 is equal to. आता हा 18 16 म्हणजे 0 येईल का, 80 आणि 80 116, 16 0 ला 0 नाही पहा 160. मग 160 मग हे पहा 160 मायनस 116, मोठा नंबर 10, 0 मधनं 6 जात नाही, मग 10 मधनं 6 गेले 4, 1 2 झाले 4, 1 मधनं 0. लहान संख्येतून मोठी संख्या म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह -44. तर dz भेटला -44 बाय क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल नुसार आपण x y z फाइंड करू शकतो. मग बघा x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू, व्हॉट इज dx? dx is 55 divided by d. What is d? -11. 11/55 -5. X ची व्हॅल्यू -5. Then y is equal to dy upon d is equal to, what is dy? dy is -33 divided by -11 is equal to minus plus 11/33. Z is equal to dz upon d is equal to, what is dz? dz is -44 divided by d -11 minus plus 11/44. तर x ची व्हॅल्यू -5, y is equal to 3 and z is equal to 4. अशा पद्धतीने आपण x y z फाइंड केले. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. क्वेश्चन नंबर 3 सोपा आहे. आता सोपा कसा, तर तुम्हाला वाटेल इथं तर 2 व्हेरिएबल्स दिलेत एका इक्वेशन मध्ये एका, पण नाही 3 व्हेरिएबल आहेत. आता ते कसे, तर बघा आता दिलेले इक्वेशन मी ॲज इट इज घेतो. सोल्युशन गिवन इक्वेशन्स आर काय 1x प्लस, आता तुम्ही म्हणता y कुठे आहे, तर y ॲब्सेंट आहे, त्याला प्रेझेंट करायचं कसं, तर 0y 0 × y 0 असं लिहू शकता. प्लस z इज इक्वल टू 1z लिहू, 1z इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर इथली x टर्म ॲब्सेंट आहे, त्याला प्रेझेंट करायचं 0x प्लस 1y प्लस 1z
इज इक्वल टू 1. इथे एक्स वाय 1x प्लस 1y. झडची टर्म ॲब्सेंट आहे झडची, मग काय करायचं 0 झड आणि 4. भेटले 3 व्हेरिएबल एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड. जर ॲब्सेंट असेल तर त्याला 0 ने मल्टिप्लाय करून लिहायचं, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0च असते असा अर्थ होतो. आता आपण फाइंड करूया डिटर्मिनंट 1 0 1 0 1 1 1 1 0 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू. हा 1 घेतला इन द ब्रॅकेट. फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 1 × 0 0 मायनस 1 × 1 1. त्याच्यानंतर मायनस 0 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 0 × 1 0 0 मायनस 1 × 1 1. त्याच्यानंतर प्लस 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 0 × 1 0 मायनस 1 × 1 1 इज इक्वल टू 1 एज इट इज. 0 - 1 -1 minus 0 in the bracket. 0 - 1 -1 plus 1. 0 - 1 -1 is equal to 1 × -1 -1 minus 0 × 0 -1 0 1 × -1 -1 is equal to -1 -1 -2. त्याची व्हॅल्यू काय भेटली -2. आता फाइंड करूया आपण dx is equal to डिटर्मिनंट. dx फाइंड करता वेळेस x चे कोएफिशिएंट च्या ऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे. 1 1 4 बाकी जशाला तसे. 0 1 1 त्याच्यानंतर 1 1 0 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू प्लस 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 × 0 0 मायनस 1 × 1 1 त्याच्यानंतर मायनस 0 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 1 × 0 0 मायनस 4 × 1 4 त्याच्यानंतर प्लस 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 1 × 4 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 1 × 1 1 मायनस 4 × 1 4 इज इक्वल टू 1 एज इट इज. 0 - 1 -1 minus 0 0 - 4 -4 plus 1 1 मधनं 4 सबट्रॅक्ट करा -3 1 × -1 -1 -0 × -4 0 1 × -3 -3 -1 -3 -4 dx भेटला -4. आता फाइंड करू आपण dy फाइंड करता वेळेस y च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट. पहिला कॉलम ॲज इट इज 1 0 1. सेकंड कॉलमच्या ऐवजी काय घ्यायचं तर 1 1 4 घ्यायचे. थर्ड कॉलम ॲज इट इज 1 1 0 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू 1 घेतला इन द ब्रॅकेट. फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 × 0 0 मायनस 4 × 1 4 त्याच्यानंतर -1. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 0 × 0 0 मायनस 1 × 1 1 त्याच्यानंतर प्लस 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 0 × 4 0 मायनस 1 × 1 1 इज इक्वल टू 1 एज इट इज. 0 - 4 -4 -1 0 - 1 -1 प्लस 1 0 - 1 -1 इज इक्वल टू 1 × -4 -4 -1 × -1 प्लस 1 1 × -1 -1 प्लस 1 -1 कॅन्सल -4. dy पण काय भेटला -4. नाउ लेट्स फाइंड dz. dz इज इक्वल टू डिटर्मिनंट. dz फाइंड करता वेळेस z च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट 1 1 4. बाकी x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट ॲज इट इज 1 0 1 0 1 1 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू बघा प्लसचा 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 × 4 4 मायनस 1 × 1 1 त्याच्यानंतर -0 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 0 × 4 0 मायनस 1 × 1 1 प्लस 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 0 × 1 0 मायनस 1 × 1 1 is equal to 1 as it is. 4 - 1 3 -0 0 - 1 -1 plus 1 0 - 1 -1 3 × 1 3
-0 -1 0 1 into -1 -1 3 मधनं 1 सबट्रॅक्ट करा 2 dz भेटला 2. आता आपण डिफाइन केला dx dy dz. आता आपण x y z सॉल्व करू शकतो, फाइंड करू शकतो. कशाचा यूज करून? बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. What is Cramer's rule? Cramer's rule is x is equal to dx divided by d is equal to, what is dx? Dx is -4. What is d? D is -2 is equal to -4 minus plus बेदोनी 4 म्हणजे 2 वेगवेगळे बेदोन 4. y is equal to dy upon d. What is dy? dy is -4, again -4. d -2 minus plus बेदोन 4. z dz upon d. What is dz? 2 divided by 2. 2 cancel 1. म्हणजे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2, z ची व्हॅल्यू 2. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा. आता तुम्हाला वाटतं क्वेश्चन नंबर 4 डेंजर दिसतोय, पण ह्याला आपण सोपं करूया. कसं करणार सोपं? तर बघा, आता मी ह्याला लिहिता वेळेस आधी असं लिहितो, -2 into 1 upon x. लिहू शकतो -2 into 1 -2 upon x. ह्याला लिहितो मी -1 upon y. हे सॉल्व केले हेच भेटते. ह्याला लिहू शकतो मी -3 1 upon z is equal to 3. ह्या इक्वेशनला लिहितो मी 2 into 1 upon x. त्याच्यानंतर -3 into 1 upon y आणि +1 into 1 upon z is equal to -30. आता ह्या इक्वेशनला लिहू आपण 2 into 1 upon x. त्याच्यानंतर y ची टर्म ॲब्सेंट आहे, तिथे लिहू आपण 0 1 upon y. 0 into 1 upon y. 0 येणार आहे म्हणजे y ॲब्सेंट आहे, फक्त त्याला आपण प्रेझेंट केलं, ऍडजस्टमेंट केली. इथे प्लस नाही मायनस आहे. -3 1 upon z is equal to -11. बघा, आता एक करूया आपण, अजून सोपं करूया. कारण की 1 upon x 1 upon y 1 upon z प्रत्येक इक्वेशन मध्ये त्याला आपण दुसरा व्हेरिएबल घेऊन सॉल्व करू आणि नंतर पुन्हा रिप्लेस करू. मग पुट करूया आपण. काय करूया? सबस्टिट्यूशन करू. पुट 1 upon x is equal to p, 1 upon y is equal to q, 1 upon z is equal to r. आता 1 upon x जिथे दिसेल तिथे p पुट करायचं, 1 upon y जिथे दिसेल तिथे q पुट करायचं, 1 upon z जिथे दिसेल तिथे r पुट करायचं. बघा, परत लिहितो इक्वेशनला -2 1 upon x means p, -1 q, -3 r is equal to 3. त्याच्यानंतर 2p -3 q +1 z is equal to -30. त्याच्यानंतर 2p +0 q -3 z is equal to -11. आता आपण फाइंड करू शकतो d. d is equal to determinant -2 2 2 -1 -3 0 -3 1 -3 plus minus plus is equal to, मग बघा -2 in the bracket फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. -3 into -3 +9 0 into 1 0 and then the minus +1 in the bracket फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 2 into -3 -6 minus 2 into 1 2 त्याच्यानंतर -3 in the bracket फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 2 into 0 0 minus 2 into -3 -6 आणि ते +6 is equal to -2 as it is. 9 मधनं 0 सबट्रॅक्ट करा. 9 +1 -6 -2 -8 6 7 8
-3 0 + 6 6 इज इक्वल टू 9 2 18 -18 1 × -8 -8 -3 × 6 -3 18 18 1 18 18 2 36 -36 -8 आता -36 आणि -8 किती -44 36 आणि 4 40 आणि 4 44 -44 आणले म्हणजे नॉट इक्वल टू 0 चला इज इक्वल टू आता फाइंड करू आपण dx फाइंड करायचं म्हटल्यावर x च्या कोएफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट काय कॉन्स्टंट 3 -13 -11 त्याच्यानंतर सेकंड कॉलम ॲज इट इज -1 -3 0 थर्ड कॉलम ॲज इट इज -3 1 -3 आता याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करूया प्लस मायनस प्लस इज इक्वल टू 3 घेऊया फर्स्ट कॉलम सोडून द्या -3 × -3 +9 मायनस 0 × 1 0 त्याच्यानंतर मायनस मायनस +1 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या -13 × -3 मायनस मायनस पहिल्यांदा प्लस 3 त्रिक 9 3 3 म्हणजे 33 39 -11 × 1 -11 म्हणजे मायनस आणि ते मायनस +11 त्याच्यानंतर -3 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या -13 × 0 0 -11 × -3 +33 is equal to 3 as it is 9 - 0 9 +1 दोन्हीची ॲडिशन 50 39 आणि 40 आणि 10 50 -3 0 -33 -33 is equal to 9 त्रिक 27 9 2 18 9 त्रिक 27 50 1 जा 50 मायनस मायनस प्लस 3 त्रिक 9 3 त्रिक 9 इज इक्वल टू सगळ्याची एडिशन किती चला 99 ह्याच्यात एक टाकलं तर 100 100 म्हणजे 126 126 50 60 70 76 176 यस त्याच्यानंतर dy इज इक्वल टू डिटर्मिनंट dy फाइंड करायचं म्हटल्यावर सेकंड कॉलम चेंज होईल फर्स्ट कॉलम एज इट इज -2 2 2 सेकंड कॉलमच्या ऐवजी काय येईल 3 -13 -11 थर्ड कॉलम एज इट इज -3 1 -3 प्लस माइनस प्लस इज इक्वल टू -2 इन द ब्रॅकेट फर्स्ट कॉलम सोडून द्या मायनस इंटू मायनस प्लस 33 39 मायनस -11 × 1 -11 ते मायनस आणि मायनस +11 त्याच्यानंतर -3 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या 2 × -3 -6 मायनस 2 × 1 2 इन द ब्रॅकेट आता हा -3 इन द फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या 2 × -11 -22 2 × -13 ते दोन्ही 26 -26 ते मायनस आणि मायनस +26 is equal to -2 as it is addition 50 -3 -6 -2 -8 -3 as it is 26 मधून 22 गेले 22 23 24 25 26 4 राहिले is equal to 5 2 10 -100 माइनस माइनस प्लस 8 1 2 8 3 24 4 3 12 24 मधनं 12 गेले 12 राहिले आणि पुन्हा 100 मधनं 12 गेले म्हणजे किती राहिले 88 का -88 88 89 100 बरोबर आता फाइंड करायचं dz is equal to डिटर्मिनंट
मग झडच्या कोएफिशियंटच्या ऐवजी काय घ्यायचे 3 मायनस 13 मायनस 11 बाकी मायनस 2 2 2 मायनस 1 मायनस 3 0 डी झड फाइंड करू आपण बघा प्लस मायनस प्लस इज इक्वल टू मायनस 2 घेतल्यानंतर फर्स्ट कॉलम सोडून द्या मायनस 3 इंटू मायनस 11 प्लस 33 मायनस कारण की 11 3 33 0 इंटू मायनस 13 0 मायनस मायनस प्लस 1 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या 2 इंटू मायनस 11 मायनस 22 2 इंटू मायनस 13 मायनस मायनस प्लस 26 3 घेतला प्लसचा 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या 2 इंटू 0 0 2 इंटू मायनस 13 मायनस मायनस प्लस 3 2 6 ओके इज इक्वल टू मायनस 2 33 दिसते का प्लस 1 26 मधनं 22 गेले 4 3 0 प्लस 6 3 2 6 मायनस 66 4 1 4 साहित्रिक 18 इज इक्वल टू 18 आणि 4 22 18 आणि 4 22 मायनस 66 मायनस 44 तर डी झेड आला मायनस 44 आता पहा आपल्याला फाइंड करायचे एक्स वाय झेड बाय क्रॅमर्स रूल काय सांगतो क्रॅमर्स रूल तर क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला एक्स वाय झेड काढता येतो मग एक्स इज इक्वल टू dx divided by t. What is dx? dx is 176 divided by minus 44. भाग कितीने जाईल 7 आणि 7 14 2 ने जातो 2 ने देऊ 82 16 बे 2 4 बे 2 4 परत 2 ने जातो बेचूक 8 बे पुन्हा 2 ने जातो मायनस 1144 मायनस 4 त्याच्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन d. What is dy? dy is minus 88 divided by minus 44 d ची व्हॅल्यू मायनस मायनस प्लस 44 2 88 44 2 88 2 z is equal to dz divided by d. What is dz? dz where here minus 44 divided by minus 44 minus minus plus 44 equals 44 z ची व्हॅल्यू आली 1 y ची व्हॅल्यू 2 x ची व्हॅल्यू मायनस 4. तर अशा पद्धतीने आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून क्वेश्चन 1 मध्ये सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. अजून ह्याच्यासारखा एक क्वेश्चन बाकी आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. आज इथंच थांबूया. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.